हाय फ्रेंड्स, माझी चूलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना नवा वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थंडी सुरू झाली आहे तर मी आज तुम्हाला पाया सूप कसं करायचं हे दाखवते। त्याला लागणारे साहित्य आहे, मी इथे हा पाया घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आहे, आलं मिरची लसूण पेस्ट आहे, पाणी आहे, मीठ आहे, तेल आहे, दही, एक मोठी वेलची, दालचिनीचा एक छोटा तुकडा, गरम मसाला, 4 लवंग, एक हिरवी वेलची, लाल तिखट आणि हळद। पाया साफ करण्याची पद्धत, सगळ्यात प्रथम पाया स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्या, मग मिठाच्या पाण्यामध्ये त्याला स्वच्छ धुवा। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गव्हाचं पीठ 1 चमचा चांगलं भुरभुरा त्याच्यावर, आणि तसंच एक 3 ते 4 मिनिटं राहू द्या। त्याच्यानंतर गव्हाचं पीठ प्रत्येक पायाच्या पीसला असं चोळून चोळून धुवून काढा। त्याचं कारण असं आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे ही, ह्याच्या पायाला जर केस असतील तर ते गव्हाचं पीठ लावल्याने ते केस निघून जातात आणि स्वच्छ आणि असा पांढरा शुभ्र पाया आपल्याला मिळतो। आता मी कृतीला सुरुवात करते। तेल तापलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा घालते। कांदा जरा लाल होईपर्यंत मी इकडे हे जे दही घेतलंय तो तुम्ही असं जरा फेटून घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही ही हळद, हे लाल तिखट आणि हा गरम मसाला हा टाकून घ्या, आणि अगदी किंचितचं मीठ टाका। मीठ थोडं घेण्याचं कारण अजून आपल्याला पुढेही ते मीठ वापरायचं आहे। कांदा तोपर्यंत थोडासा मऊ झालेला आहे। आता त्यामध्ये आपण ही एक दालचिनीचा तुकडा, त्या आपण लवंग घेतली होती, एक हिरवी वेलची, एक मोठी वेलची असं आपण टाकूया आणि छान परतूया। हा मी 1 पाऊण चमचा म्हणा तुम्ही, मी आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे। दह्याचं मिश्रण केलेलं मी टाकते। हे बघा, आता ह्याला छान तेल सुटलंय। आता मी त्यामध्ये हा पाया घालते आणि आता मोठ्या आचेवर छान बराच वेळ त्याला परतून घ्या। हे आता मी साधारण 3 ते 4 मिनिटं मोठ्या फ्लेमवर छान परतवलंय, आणि आता बघा कसं परत एकदा त्याला छान तेल सुटलंय। गॅस थोडा कमी करा। आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। आता आपण त्याला शिटी लावणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे असं आहे की जर आपण शिट्या देणार असू तर साधारण 12 ते 15 शिट्या तुम्ही त्याला द्या मंद आचेवरती, किंवा मग मंद आचेवरती जवळजवळ 45 ते 50 मिनिटं त्याला शिजू द्या। आता मी गॅस थोडा कमी करते आणि साधारण मी ह्याला 15 शिट्या देते। हे कुकरचं झाकण आता मी काढलंय। हे बघा, हा पाया पण छान शिजून आलेला आहे। आता मी गॅस पुन्हा कमी करते। आता मी पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकते, आणि शेवटी कोथिंबीर ही हवीच। सुंदर रंग आलाय। आपण हे एका बोलमध्ये काढून घेऊया, आणि हे आपलं पाया सूप तयार आहे।